बदलापूर पूर्व परिसरात आपण आहोत. या ठिकाणी टीओडी मीटरचा मोठा कारभार जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. खूप मोठा घोटाळा आहे. एक सर आपल्या सोबत आहेत, खजिनदार आहेत, ते काय बोलतात बघूया. काय झालं सर, काय विषय आहे? विषय असा आहे, टीओडी मीटर आमच्या सोसायटीमध्ये लावायचा नाही असा आम्ही यांना विरोध केला आणि यांचे कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी, कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे आयडी कार्ड नव्हतं. तर मी त्यांना विचारलं, बाबा हे तुम्ही कोणाच्या परमिशनने इथं मीटर चेंज करायला आले? तर त्यांनी काय उत्तर नाही दिलं. त्यांनी मला सांगितलं, आमच्या साहेबांनी सांगितलं. बोला कोण साहेब आहे? तर ह्यांनी यांचं नाव घेतलं. हे साहेब आहेत, हा, ह्यांना मुख्य साहेब म्हणून, त्यांनी त्या दोघांनी, इकडे या तुम्ही दोघं, हे दोघांनी मुख्य साहेब म्हणून ह्यांना उभं केलं. तर मी बोललो यांच्याशी आलो. त्यांना बोललो तुम्ही कोणाला परमिशन घेतली? ते म्हणतात आमचे मेन साहेब येतात. आता मेन साहेब आल्यानंतर मी त्यांना बोललो, आमच्या सोसायटीमध्ये मीटर लावायचा नाही, आम्हाला तो मीटर सध्या नको, आमचा मीटर चांगला आहे, आमच्या मीटरचं बिल व्यवस्थित येत आहे, आम्हाला काही अडचण नाही, आमच्या मीटरचं बिल व्यवस्थित येत आहे आणि आम्हाला काय मीटर बदलायचं नाही, हे नाही. ते म्हणे तुम्हाला जबरदस्ती आम्हाला तुम्हाला मीटर बदलायच लागेल. मी बोललो आम्हाला बदलायचं नाही. ह्यांचं म्हणणं तुमचं हे बिल जनरेट नाही होणार, तुमचं हे नाही होणार, ते नाही. मी बोललो आमचा काही प्रॉब्लेम नाही. आपण अधिकाऱ्यांशी बोलूया. सर काय स्पष्टीकरण द्याल? त्यांना जर बदलायचं नाहीये तर मग आपण का बदलायला होतंय? असं आहे की जुने अॅनालॉग मीटर जे आहे, ईएमआय मीटर आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक मीटर आहे, हे सगळे जुने मीटर जे आहेत हे आपण नवीन AMISPच्या जिनस कंपनीचे मीटर आहेत, त्या मीटरनी बदली करतोय, जेणेकरून सॅटेलाइट थ्रू त्याचं रिडिंग ऍक्सेसिबल होईल. आणि आता मीटर रिडिंग जे आहे ना, हे सॅटेलाइट थ्रू रिमोटद्वारे होणार. तर अशा प्रकारचं ते आपण मीटर बदली करण्यासाठी ते AMISPची एजन्सी आहे, त्यांना अशा प्रकारचं मीटर बदली करणारा दिलेलं आहे. आणि जवळपास सगळीकडे मीटर बदली होत आहेत. त्याचाच भाग म्हणून हे काही AMISPचे आपले स्टाफ इकडे आले, ते मीटर घेऊन मीटर बदली करतायत. आमचं कात्रप सेक्शनचा स्टाफ पण त्याच्यासोबत होता. तर त्या सोसायटी टीओडी मीटर लावतात. AMISPचं टीओडी मीटर ते टाइम ऑफ द डे मीटर आहे, स्मार्ट मीटर आहे. त्याला जवळपास 80 पैसे ते ₹1 प्रति युनिट अशा प्रकारचं प्रत्येक ग्राहकाला त्याचा फायदा आहे. आणि जवळपास 80 पैसे ते ₹1 दिवसभराचे सकाळी तुम्हाला तुमच्याकडे याच्या संदर्भात दिलं ना, त्याचा GR आहे. ते बोलता युनिट मागे ₹1 ते 80 पैसे कमी युनिट पडतील. आता आमच्या समोर जे उभे आहेत त्यांच्या बिल्डिंग मध्ये मागच्या आठवड्यात बदलले. ते बोलता आमचं जेवढं बिल येत होतं त्याच्यापेक्षा जास्त बिल यायला लागलं. यांच्याकडे काय प्रूफ आहे? हो, मी सायमिक दूतमध्ये राहतो. आमचं पहिलं मीटर जे होतं ते ₹700-800 महिन्याला पर महिन्याला बिल यायचं. आता ₹1500 पर्यंत यायला लागलं. जुने जे AMISPचे मीटर आहेत, आता EMI मीटर जे असतात, सांगतो ते मीटर जे आहेत ते तुम्हाला जवळपास 4 ते 5 अँपियर पर्यंत लोड दिल्यानंतरच त्याची डिश फिरायची. अशा प्रकारचे जुने मीटर. ठीक आहे, आम्हाला स्पष्टीकरण करणार. गैरसमज निघाला पाहिजे आणि त्याच्या बाबतची जे तुम्हाला प्रबोधन करायचं ते आम्ही सांगितलं पाहिजे. सांगतायत की यांचं बिल अशा कोण्या ग्राहकाचं ऐकून घ्या. असं जर कोण्या ग्राहकाला असं वाटत असेल तर आमचे रेफरन्स मीटर आणि तुमचे AMISPचे नवीन लागलेले मीटर असं असलं तर आम्ही पॅरलल मध्ये लावून तशा टेस्ट पण करून देतो. परंतु ऐकून घ्या, ग्राहकांना जे शंका आहे की आम्हाला जास्त बिल येते AMISPचं मीटर लावल्यानंतर, त्याला एकच खबरदारी घ्यायची आहे की मीटर लावलेलं जिथे आहे AMISPचं मीटर त्याची प्रॉपरली अर्थिंग नसते. दुसरी गोष्ट, त्या एक मिनिट फक्त टेक्निकली बघा, त्याच्यामध्ये आपला टेक्निकलचा 1 मिनिट, माझं काय म्हणणं आहे, हे जे बोलता अर्थिंग लावायला पाहिजे म्हणजे त्याचे नियम आहे हे. आता ते नियम आम्हाला माहिती का ह्यांना माहिती? ह्यांनी अर्थिंग लावून जॉईन करायचे का बिगर अर्थिंगचे जॉईन करायचे? म्हणजे हे आम्हाला जेव्हा 1 मिनिट सर, आमचं जेव्हा बिल जास्त आलं आम्ही तुमच्याकडे तक्रार केल्यावर तुम्ही आम्हाला हे सांगणार का तुम्ही हे करायचं नाही? सोसायटीची परमिशन खोटं बोलून नाही दिलेली. आम्हाला परमिशन घ्यायची गरज नाही, आम्ही डायरेक्ट येऊन 24 जण राहतो. हो, बोला तुम्ही. सांगितलं आम्हाला परमिशन घ्यायची गरज नाही, हे मीटर लागलेत आमचे, आम्ही डिपॉझिट भरलंय. हे बोलतात तुमचा अधिकार नाही त्या मीटरवर.
बरं तुम्ही काय बोलता, ग्राहकांची कंप्लेंट आहे की ग्राहक बोलता नाही? आता समजा हा ग्राहक चुकीचा आहे, पण अजून 10 जण जर आम्ही उभे केले इथे, त्यांचे मीटर येतातच आहे. जे 700 बिल येत होतं ते 1500 यायला लागलं. ते सगळे खोटे सांगतो आणि सांगतो तुम्हीच खरे का? असं नाही, आपण तेच बोलण्यामध्ये काय अर्थ नाही. नाही नाही, हे म्हणजे तुमचंच खरं. आम्ही नोटीस घ्या ना त्यांच्याकडून, नोटीस आली आहे बोलतात तर. काहीच आले नाही नोटीस ते पण दाखवा. लावली. नकोच आहे. ही आत्ता लावली आहे ना. अगोदरही दिलेली आहे त्यांना, त्या एमएसपी ला बोलले ते अगोदर. ही बघा, ही आत्ताची आहे. अगोदरची दाखवा. ही आत्ता लावली बघा, त्यांनी. सर मी गोंधळ घातला तुमचा ऐका, तुमचा या लोकांशी काही वाद नाहीये. तुमच्या घरात पण टीओडी मीटर लागले तर प्रॉब्लेम होणार. ग्राहकाला शंका असू शकतात. पण ग्राहक नाही बोलतात तर तुम्ही का लावतायत? आम्हाला माहिती नाही. ज्यांचे मीटर इकडून घ्या, ज्यांचे चला, मीटर हा. जुने मीटर आहेत EMISP चे सर मीटर मला तिथे एकच लावणं सांगा, ऐका तुमचं जरूरच आहे. ऐका, आम्ही तुमची एक स्पेशल हे मुलाखत मीटर, घेऊ. जुने मीटर पण टेस्ट केले ऐका, आमचं स्पेशल मुलाखत घेऊ तुमची. टीओडी मीटरचे फायदे ऐकू आपण. आम्हाला फक्त एवढं सांगा की फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलंय की टीओडी मीटरची सक्ती केली जाणार नाही. मग तुम्ही लोक सक्ती का करताय? RDSS स्कीम अंतर्गत शासनातर्फे अशा प्रकारचं डिपार्टमेंटला जे CM ऐका साहेबांपेक्षा तुमचं मोठं. केंद्र शासनाचं मी त्यांना पॉइंट मांडल्या. आम्ही RDSS स्कीम अंतर्गत केंद्र सांगा की CM साहेबांपेक्षा मी तुम्हाला तुमचा गैरसमज काढतो. RDSS स्कीम अंतर्गत केंद्र शासनाच्या ए, थांबा थांबा. तुम्ही साहेब मला काय म्हणा? वाद न करा. व्हिडिओ काढतो ना तुम्ही. हात या, नको या. लावा. मी काय हात नको लावा. मी यांना विचारलं की स्वतः सीएम फडणवीस साहेबांनी स्वतः बोललेलं विचारलं विधानसभेमध्ये त्यांचं काम करताय का? डिपार्टमेंट विधानसभेमध्ये आम्ही कुठलाही असा नोटीस दिलेला नाही आणि डिस्कनेक्ट करायला सांगितले होते. साहेब म्हणतायत की तुम्ही मला व्हिडिओ काढून दाखवा. आम्ही कुठला आम्ही एकच विचारतो, मला तुमचं जास्त विचारायचं नाहीये. टीओडी मीटरचे फायदे आम्हाला नाही जायचे. फक्त एवढं सांगा, सीएम साहेबांनी सांगितलंय की टीओडी मीटरची सक्ती केली जाणार नाही. ते चुकीचं आहे का? तुम्ही ऑन कॅमेरा सांगा. EMISP चे मीटर जे आहेत हे जुने मीटर जे आहे, जे मीटर स्लो आहे, फॉल्टी आहे. एक मिनिट, EMI मीटर ही माझा सांगतो तुम्हाला. एकही आमच्या यांनी टेक्निकली कोणी टेस्ट करून घेतलं तर केव्हा यांनी टेस्टिंगला आले. आपण मला विचारल्यानंतर जर का तुम्ही प्लीज मला विचारल्यानंतर जर का प्लीज बोलू द्याल तर ते सोयीचं राहील. गैरसमज ग्राहकामध्ये असता कामा नये. ऐका, त्यांना नोटिसेस अगोदर दिल्या आहे, आताही नोटीस दिली आहे. ऐका, या असे जुने मीटर जे आहेत हे मीटर सर ऐका, बदली टीओडी मीटर गरजेचं आहे. नाही करायची लोकांना. त्यांच्या तक्रारी आहेत. ऐका, त्यांच्या तक्रारी ग्राहकाच्या तक्रारी आहेत. नाहीये ते ग्राहक गेले स्वतः बोलतायत. आम्ही स्वतः ग्राहकांच्या ऐकून घ्या. ज्या ज्या ग्राहक या काय सांगताय बघ, एवढे या मीटर एक मिनिट हा मीटर लावला ना तर याच्यात अजून एक इश्यू आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो का मीटर लावल्यानंतर म्हणजे एक पण दिवस आपल्याला जर डिले झाला लाईट बिल भरण्यासाठी आपोआप तिथून कट होऊन जातो. जेव्हा आपण बिल भरत नाही तेव्हा तो रिस्टार्ट होत नाही. मग तेव्हा हे काय करायला येणार? सगळे हे साहेब लोक काय करायला येणार? त्यावेळेस ते काय सांगणार? ते उत्तर देणार का आम्हाला? आता एवढं सांगतायत तर लोक नाही बोलतायत. तुम्ही गुपचूप येऊन मीटर चेंज गरम हे गुपचूप आले. गुपचुबीत ते 2 कर्मचारी गुपचुबीत आले. मी स्वतः आलो. मी सांगतो खोटं बोलून माझ्याकडून चावी घेतली. मला म्हणले गाळा नंबर 1चं मीटर काढाय. बिल भरलेलं नाही. मी सेक्रेटरीची मिसेस आहे. माझ्याकडून चावी घेतली. त्याने दादाने त्या चावी घेतली माझ्याकडून. मला म्हणले मीटर चेंज करायचं आहे. एक बिल भरलेलं नाही, ते काढून न्यायचं आहे. त्यांचा काढून न्यायचं. ऐकून घ्या. हा विषय जो आहे ना, तुमच्या तक्रारी ऐकूनच घेतल्या जातात. ऐकून घेतल्या आम्ही. ज्या ग्राहकाचं बिल भरलेलं नाही त्याचं कनेक्शन कट केल्या जाते. नंतर ते जुनं मीटर तिथे काढून नवीन मीटर लावण्यात येतं. दुसरी गोष्ट, ज्याचं अरियस लिस्टमध्ये नाव आहे, थकीत बाकीमध्ये, ते डिस्कनेक्ट करण्यासाठी तशा प्रकारचे यांच्याकडून चाबी घेऊन यांनी चाबी देऊन हे केलं की नाही. जुने मीटर जे आहेत, ऐका, जुने मीटर जे आहेत ते जुने मीटर आपण ठेवणार नाही आहोत. ते जुने मीटर बदली करणे गरजेचं आहे. जुने मीटर सुद्धा टेस्ट केल्या जातात, टेस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये जर का पर्सेंटेज स्लो आहे, फॉल्टी आहे किंवा EMI मीटर आहे तर ते बदली होणार म्हणजे होणार. आणि तुम्हाला केंद्र शासनाच्या RDSS स्कीम अंतर्गत केंद्र शासनाच्या नाही RDSS स्कीम तुम्ही म्हटलं ना, कोण्या स्कीम अंतर्गत बदली करण्यात जातात.
केंद्र शासनाच्या आरडीएसएस स्कीम अंतर्गत मीटर बदली होत आहे. तुम्ही इथे आलात ना, तुम्ही सुरुवातीपासून हे कुठलं अधिकारी योग्य ते उत्तर देत नाही. तुम्ही कोणाचं मीटर कट करायला आलात? हे त्यासाठी ते खोलून घेतलेलं आहे. पहिले तो थांबा. कट करताय कोणाचं कट? तुमचा जे तुम्ही म्हटलं ना की ऐकून घ्या. ऐका, आमचं एकच म्हणणं आहे की नाही, मॅडम, लोकांना त्रास देतात कर्मचारी हे. इथं आहेत. खोटं म्हणून यांनी सेक्रेटरीकडनं चावी घेतली. 1 मीटर लाईट बिल भरलं नसल्यामुळे, त्यांचं गाळा बंद असल्यामुळं, त्यांचं मीटरचं लाईट बिल भरलं असेल तर त्यांचं कट करून घेऊन जा तुम्ही. पण तुम्ही बाकीच्यांचं हे सर्व मीटर सर्व हे एवढे मीटर इथं सगळ्यांचे हो. आणि हा माझा स्वतः खजिनदार 102 फ्लॅटचे नंबर 101. चेंज करताय. हा चुपचाप आले काय? यांना सांगितलं, बोलले, इथं आले ना. हे चुपचाप वगैरे कोणी आलं नाही, लाईनमन आले. त्यानंतर यांच्याशी वाद घालत होते म्हणून आम्ही आलो. बरं, एक मिनिट. वाद होऊ नये तुम्ही यासाठी कोण आम्ही आहात? आलो. मीटर इन्स्टॉलर आहे. तुमचं आय कार्ड कुठे आहे? मीटर इन्स्टॉलरचा विषय न्यू जॉईनिंग तुम्ही एखाद्या सोसायटीत प्रवेश करताय, तुमचं आय कार्ड कुठे आहे? नाही आम्हाला लाईनमॅननी जेव्हा फोन केला की ते चेंज करायचं तेव्हा आम्ही आलो. आमचं सध्या न्यू जॉईनिंग आहे. न्यू जॉईनिंग आहे. माझ्याकडे हवं तर ऑफर लेटर आहे. मला एक सांगा. ऐका, आम्ही तुमची रिस्पेक्ट करतो. या ठिकाणी एखाद्याने तुम्हाला चोर समजून पकडलं असतं, पोलिसांच्या हवाली केलं असतं, तुम्ही काय केलं असतं दादा? होते इथे लाईनमॅन इथे तुम्ही होता कोण? सोबत. तो याच्याबरोबर होता. तुम्ही नवीन जॉईनिंग आहात म्हणून सांगतो, सांभाळून राहा. बदलापूरच्या लोकांनी उद्या तुम्हाला मार दिला तर तुम्ही आम्हालाच बोलणार की असं काय झालं. तुमचं आय कार्ड कुठे आहे? हे काय न्यू जॉईनिंग लोक आहे? हे नवीन एजन्सीचे लोक आहेत ना तुम्ही. हे एजन्सी पण हे लाईन दादा तुम्ही मी पण एजन्सी मॅडम तुमचं आय कार्ड? हो आहे. यांच्यासोबत आले ते. यांच्यासोबत आले. तुम्ही या इकडे. तर तुम्ही इकडून या. ऐका, एकाकडे नाही. हो आहे ऐका. एकाकडे नाही. हे घ्या माझं ऐका. हो तुम्ही का आलेलात सर? इन्स्टॉलर साठीच मी आलो. तुम्हाला कोण- नाही, हा नव्हता. तुम्हाला कोणी बोललं? लाईनमन इथे बोलत आम्ही लाईनमन साठी चेंज करायला आलो. हो हे लोकं होते, मॅडम. बघा, 1-2 मीटर चेंज करायला अख्खी गँग आली इथं. काय सुरू आहे इथे एवढं? सर तुम्ही हो, ते पण परसुतकर नाही तुम्ही सेक्शन कधी आलेलात? सेक्शन इंजिनियर मी यांचा फोन आल्यानंतर आलो. फोन आल्यानंतर आलात. साहेबासोबत आलो. का केलं तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना इथं उगाच? या लोकांनी आम्हाला फोन केला. असं बोलता येते की हे वाद घालता, मीटर बदली करू देत नाही की अशा जर नाही करायची तर तुम्ही का करताय बंद चेंज त्यांचे मीटर? असं नाहीये. मीटर जर का फॉल्टी ईडी केलं, डिस्कनेक्ट केलं, लाईन स्टाफ मीटर चेंज करायला. आरडीएसएस स्कीम अंतर्गत मीटर बदली होणार. अहो, ते कंटिन्यू तेच सांगतायत ना सर. ते कंटिन्यू एकच गोष्ट सांगताय. मी तेच ऐकू का? तुम्ही मला सांगा. मग एक सांगू, तुमच्या घरात जरी टीओडी मीटर लावलं ना, त्याला 2-3 हजारांनी बिल येईल. नाही लागले घरी माझ्या लागले. चला दाखवतो मी तुम्हाला स्वतः माझ्या घरचा पहिले चेंज केला. बिल आलं की तुमचं एक्स्ट्रा बिल हे भरणार आहे. तुमचं नाव काय? भूषण चौधरी. माझ्या घरी स्वतःचं मीटर लागले. वाटलं तर तुम्ही येऊन चेक करू शकता. काय नाही माझं बिल प्रॉपर येतो. नाही माझं बिल प्रॉपर येतो. हो हो मग मी असे गिरेक मी ज्यांचे मीटर चेंज केले त्यांना मी दाखवू शकतो का त्यांना त्यांचं बिल प्रॉपर येतात. नाही जे आहे तेच मी त्यांना दाखवू तू काय वेगळ्या कंपनीचं मीटर आणले का? मग तू वेगळं, तुला बिल बरोबर येते, लोकांना बिल जास्त येते. म्हणजे तू ऐका, यांची एजंट थ्रू. म्हणून तुला चांगलं मीटर हा म्हणून तुला मिळेल तेवढंच येतं. मग बाकीचे मूर्ख आहेत का लोक? काढून सर सक्ती नाही करायची, मग तुम्ही लोक सक्ती का करताय? नको आहे ते मीटर. जे पण त्यांना त्यांची जरी जबरदस्ती मीटर आम्हाला बसवायची हे ताकीद देतात. हे साहेब ग्राहकाची- म्हणून आले तिथे आता ऐक- आणि जबरदस्ती ताकीद देतात, तुम्हाला मीटर बदलावंच लागेल. ऐकून घ्या. कोणी ताकीद देत नाही. ऐका, तुम्ही- तुम्हाला सांगतो काय, ज्याचे तुम्हाला आजही सांगतो किंवा अगोदरही बोललो, आताही सांगतो, ज्यांचे ईएमआय मीटर आहे, जुने मीटर आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक मीटर आहे, ते मीटर बदली होणार. आरडीएसएस स्कीम अंतर्गत ईएमआयएसपीचे हे जीनस कंपनीचे मीटर लागणार. तुम्हाला काही शंका आहे तुमच्या मीटर बद्दल किंवा तुम्हाला चेक करायचं, ऐकून घ्या. जर चेक करून घ्यायचं की बाबा आमचं मीटर ओके आहे की नाही ते सांगा, तर तुमचं मीटर टेस्टिंग आपण करून देणार. नंतर मीटरवर जास्त रिडिंग. मला मीटर बदली करायची आवश्यकता नाहीये. आमचा मीटर चांगल्या प्रकारे चालतोय. चेकिंग केल्यानंतर जर का स्लो आढळलं किंवा जुने मीटर आढळलं किंवा फॉल्टी आढळलं तर मीटर बदली होणार. हो, नाही चेकिंग आम्हाला करायची नाही करायची तुम्हाला तुम्ही डायरेक्ट फ्लॅट नंबर टाकतो मीटरवर. न विचारता तक्रार द्या. लिहून द्या. हा लिहून द्या. तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये प्रवेश द्यायचा आहे. ऐका. आता या 2 जणांना जर मी चोर म्हणून घोषित केलं असतं, या 2 जणांना, तर ह्याला जबाबदार कोण झालं असतं? हे चोर म्हणून इथं गपचुबीत सेक्रेटरी मॅडम कोणी
चोरून खोटं बोलून खोटं बोलून चावी आणली मला. पहिलं गाळा नंबर 1चा मीटर काढून द्यायचंय म्हणला नवीन मीटर चेक आणि ते बिल भरलेलं नाही असं बोलला, घेऊन आला आणि चावी घेऊन आला खाली. चावी मला परत लॉक लावून म्हणला मी लॉक लावलंय, चावी मावशी घ्या तुमची, मी लॉक लावलंय, मी काय आता लावलंच नव्हतं. मीटर काढत नाही म्हणलं आता. आणि 102 हा नंबर टाकलाय मीटर बदलण्यासाठी. 102 काहीच नोटीस नाही. यांचे काय मीटर आणले तुम्ही, जर तुम्ही दुसऱ्या कामासाठी आलात तर? कोणाचे मीटर काय नंबर टाकतात हो मॅडम. माझ्या समोर नंबर टाकत होते. कोणी घेणार नाही, दखल घेणार. तुमचे मीटर बदलून दिले नाही तर आम्ही दखल घेणार नाही. नंबर टाकले आमच्या समोर. अहो मीटर बदली करताना मीटरच्या एंट्री करणार नाहीत. अहो नंबर आमच्या समोर टाकत होते बसवत. हे बघा त्यांनी सगळी ते मीटर बदलून दिले नाही तर दखल घेणार नाही. मीटर जे आहे ते बदली होणारच. तुम्हाला शंका आहे तर तक्रार द्या किंवा तशा प्रकारे चेक करून घ्या तुमच्या समोर. आमची सोसायटी नवीन आहे, एकच वर्ष झालंय आमच्या सोसायटीला. अजून झाले आमचे मीटर 12 महिने 12 महिने यांनी मीटर लावलाय. याच साहेबांनी लावलाय, याच अधिकाऱ्यांनी मीटर लावलं नाही इथं. 12 महिने झाले. 12 महिने तुम्ही सांगा मीटर 12 महिने झाले आमच्या वर्ष. बिल्डिंगला. किती झाले? 1 वर्ष. हा, हे बघा ठीक आहे ना, ज्यांचे फॉल्टी आहे, ज्यांचे जुने आहे, काही प्रॉब्लेम आहे, तेच मीटर बदली करून घ्यायचे. त्याच्यात किती आलात तुम्हाला एवढं पण माहित नाही की 1 वर्षच झाले यांच्या सोसायटीला. काय 1 वर्षामध्ये ज्यांचे फॉल्टी जुने झाले ना. जुनेचं नाही, फॉल्टी म्हणजे काय? फॉल्टी म्हणजे काय? रिडिंग न मिळणे, रिडिंग न दाखवणे. लोक लाईट बिल भरतायत. ते जर ऍव्हरेजवर असते ना, यांच्या सीआरएम कंप्लेंट पण असतात की आमची मीटर बदली करा, ते करणार. अधिकारी म्हणून तुम्ही पण आरडीएसएस स्कीम नंतर ते मीटर बदली होणारच. तुमच्यावर प्रेशर असेल आम्हाला माहिती आहे, पण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही पण या घटना आम्ही थांबवा. म्हणून त्यांना तशा प्रकारचं व्यवस्थित मार्गदर्शन पण करतो. शंकाचं निरसन पण करतो. साहेब फडणवीस साहेब स्वतः बोलले, सीएम आपले, मग तुम्ही लोक का सक्ती करताय? यांच्याकडे आयकडे आपण यांना विचारूया. काय बोलता? आम्हाला समजतंय. मला सांगा, सीएम साहेबांचे आदेश आहे, टीओडी मीटरची सक्ती होणार नाही. त्यांचा व्हिडिओ प्रत्येक नागरिकांनी सेव्ह करून ठेवलाय. मग तुम्ही लोक का असं करताय? नाही, आमच्या इंचार्ज कडून किंवा वरतून आमचे जे एमडी आहेत त्यांच्याकडून आम्हाला ती ऑथॉरिटी आली आहे. बाबा आमचे मीटर चेंज, सगळ्यांचे मीटर चेंज केले पाहिजे ऑल महाराष्ट्राचे. आरडीएसएस स्कीम म्हणतात. तुम्हाला वरतून दबाव आहे. नाही, दबाव म्हणजे आम्हाला जो रिपोर्ट जे मीटर आता मला एक सांगा, ही लोक नाही होत, त्यांना नाही करायचं, मग तुम्ही का करताय? नाही बदली वरिष्ठांना जाऊन सांगा ना तुमच्या की नागरिक नाही बोलताय, त्यांना नाही करायचं. नाही, तसं आम्ही कळवू त्यांना आणि तसे ऍक्शन घेऊ आम्ही. ठीक. तुम्ही घ्या, नाहीतर एखाद दिवशी हे लोक खरोखर मारतील. हे अधिकारी माझ्यावरती जबरदस्ती करतात हे, की आम्हाला हा मीटर आमचा आहे. मी काय डिपॉझिट भरलं नाही का या मीटरचं? डिपॉझिट घेत हे म्हणतात ना आमचं आहे, अधिकार आहे. बोलतो अधिकार. हो साहेब, खोटं बोलू नका साहेब. तुम्ही स्वतः मगाशी काय बोलत होते? हे मीटर सगळे आमचे आहेत. मीटर आहेत, एमएससीबीचे मीटर आहेत. यांचे एमएससी ग्राहकाने खरेदी केलेले नाहीत. हे मीटर हे चुकीचं नाही ऐका. का? मला सगळं माहिती आहे कायदा. हे मीटर तुम्ही आमच्या वापरासाठी लावलेले मीटर आहेत. जे मीटर फॉल्टी आमच्या जुने मालकीचे मीटर आहेत. आहेत. आमच्या मालकीचे आहे म्हणे. जे वापरतो ग्राहक त्याच्या युनिटचे नाही, तुम्ही बोलले आमचे आहेत, मी बदली करणार. एमएससीबीचे मीटर फॉल्टी तुम्ही फॉल्टी नाही, आमचं एक वर्ष 12 महिन्यात कसं फॉल्टी होणार? असं थोडी. तुमचे टेस्ट आता यांना पोलीस स्टेशनला अधिकाऱ्याला घेऊन जायचं, साहेबांसमोर यांची कंप्लेंट देणार. हे दोघं जण आमच्या सोसायटीमध्ये माझ्या सोसायटीमध्ये आय कार्ड न दाखवता माझ्या सेक्रेटरी माझ्याकडून घेऊन गेले खोटं बोलून मला खोटं बोलले. खोटं बोलून चावी घेऊन गेले. खरंच खोटं बोलले, मी खोटं बोलणार नाही. मी कधी बघितलं नाही, पण पहिल्यांदा मला म्हणले गाळा नंबर 1चं हे करायचंय, मीटर काढायचंय. पैसे त्याचं खातात बिल म्हणून भरलं हे लावी तुमची कंप्लेंट. पैसे खातात सुधाकर काय यांचं दामोदर तुम्ही वैयक्तिक काही बोलू नका. पैसे खातात तुम्ही. मी तुमच्यावर ब्लेम करतो. तुम्ही म्हणताय का आमच्या तुमची दखल कोणीच घेणार नाही का? माझ्या परमिशन शिवाय सोसायटीमध्ये तुम्ही आले. वैयक्तिक काही बोलू नका. हा या साहेब नमस्कार. हे बघा हे अधिकारी इकडे दोघं जण आपले एमआयएसपीचे मीटर रिप्लेसमेंटला कर्मचारी आलेले आहेत. काका ओरडता कशाला? मला कशाला काय? मी काय हे बोलवता काय? आम्ही पोलीस येत. ठीक आहे सर, तुम्ही वर्दीत नाही म्हणून. हा ठीक आहे, त्यांनी कॉल केला 2 मिनिटं. मी बोलो मी चालेल.
नाही नाही थांबा, नाही थांबा, हे दोन जण- कट केला नाही 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 चालू ठेवा चालू ठेव. चालू ठेवा चालू ठेवा मी स्वतः कॉल घेतला चालू ठेवा हरकत नाही. पकडू मी थँक्यू मी घेतला. तुम्हाला पण बोलतो. हे 1 2 3 4 हे तिघं सुरुवातीला आले. सध्या पोलीस आले तिथे आता कंट्रोल रूम मधून तर बघूया ह्यांना आपण काय विचारलं, विषय बाबा आहे. तुम्ही मीटर कोणाच्या परमिशननी बदलता? ते म्हणे आमचा एक साहेब येणार आहे, ह्याला साहेब केला, यांच्या दोघांकडे आयडेंटिटी कार्ड नाही. मग त्यांनी ह्याला बोलून घेतलं. तर मी याच्या ओरडायला लागलो, ते ह्यांनी ह्याला बोलून घेतलं. बोललो हे या तुम्ही हे कोणाच्या परमिशननी मीटर बदलतात? आमची बिल्डिंग 12 महिने झाली, आमच्या बिल्डिंगला 12 महिने झाले, तर आमचे मीटर चांगले चालू आहेत, तुम्ही काय बदलू नका. त्यांनी सगळे मीटर आणले आणि त्या मीटरवरती नंबर टाकत बसले. मी बोललो हे चुकीचं आहे, नंबर टाकू नका. त्यांनी सेक्रेटरीकडनं खोटं बोलून त्या दोघांनी का तिघांनी चावी घेतली आणि त्यांना हे बघा ही सेक्रेटरी माझ्याकडून चावी आणली, मला म्हणले जा नंबर 1चा मीटर काढायचा आहे. हा त्यांनी बिल भरलं नाही म्हणून त्यांचा मीटर काढून न्यायचा आहे असं बोलले. पण सर झालं तुमचं. हा बोल पण तुम्ही आता यांना काय आता बोलता, तुम्ही हे आले त्याच्या आयडी आयडी नाही आयडी नाही, ड्रेस कोड नाही, काहीच नाही. हे तो ना हे दोन हे तिघ बाकीचे नाही. तुम्ही हा, हे. गव्हर्नमेंट नाही कॉन्ट्रॅक्टर आहे. एक आता तुम्ही बोललो ना तुम्हाला 2 मिनिट हे कॉन्ट्रॅक्ट का म्हणजे कसं काय येतं? हा सर काय झालं या सोसायटीमध्ये काही लोक ज्यांचे कोणाचे बिल भरलेले नाही ते चेकिंग चालू. एक मिनिट माझं मला बोलू द्या. इतके नका बोलू. ऐका. ये रे आमच्याकडे आम्ही कसे आलो ते सांगतो पहिल्यांदा. ऐका, साहेब, आमचं इन्स्पेक्शन चालू होतं. तुम्ही मध्ये प्लीज प्लीज करू नका. तुम्ही आरे नवीन बोलून सरकार आमच्या कामामध्ये पण अडथळा आणत होते. हे बघा, 1 मिनिट थांबा. तुम्हीच बोला. हे शॉप नंबर 1 तुमचा आहे का? नाहीये. तुम्ही मध्ये आमच्या कामामध्ये आमच्या लोकांना अडथळा आणताय. तुम्ही तशा प्रकारचं बोलले सुद्धा आहे का? ह्या शॉप नंबर 1चं जे बिल थकीत आहे त्या मीटरच्या कनेक्शनसाठी डिस्कनेक्ट आणि हे सगळे चेकिंगसाठी ते कर्मचारी आले. एजन्सीचे लोक पण आले, बरोबर. हे सगळे लोक आल्यानंतर काय झालं, त्या लोकांनी की बाबा हे आणि इथले काही लोक अटकाव करतायत, आम्हाला त्याचं मीटर रूमला येऊ देत नाही आणि ते म्हणतात की आम्हाला नोटीस ऐका आम्हाला नोटीस द्या किंवा हे मीटरला हे मीटर घेऊन आपल्याला लागले, मध्ये त्या कर्मचाऱ्याला ओढायला लागले. आम्ही इकडे आलो, पणसुटकर साहेब, असिस्टंट इंजिनियर कात्रप, मी ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आम्ही इथे आलो की इथे वाद होऊ नये काही नाही. त्यांना म्हटलं पहिले अगोदर नोटीस दिलेली आहे, तरी पण नोटीस लावा आणि या लोकांना काही तक्रार असली तर रायटिंग मध्ये द्या, बरोबर आहे. वैयक्तिक वाद घालू नका की कोणी बोलू नका. त्यानंतर तुम्ही तशा प्रकारचं करा. हे सरकार हे आम्हाला आमच्या लोकांना ते बोलताय, तुम्हाला फोन लावताय. तर त्याच्यासाठी आम्ही बोललो की तुम्ही या आणि यांना सांगा की तुमचं जे काय असेल ते तुम्ही रायटिंग मध्ये कंप्लेंट डिपार्टमेंटला द्या, त्यानुसार होईल. जुने मीटर ईएमआयचे मीटर आहेत, फॉल्टी मीटर आहेत, हे डिस्कनेक्शन केलेले मीटर आहेत. यासाठी इथे एमआयएसपीचे जिनसचे मीटर लागणार, त्यासाठी ते कर्मचारी आलेला लावायचा. किती फॉल्टी होते मीटर किती फॉल्टी होते? नाही ऐका मी बोललो, ऐका किती फॉल्टी होते? ऐका किती फॉल्टी होते साहेब? एका कंझ्युमरसाठी पण इथे यावं लागते. किती फॉल्टी येतं? आता एक नवीन वर्षाची बिल्डिंग आहे, नवीन मीटर असतील सर्व, बरोबर आहे की नाही? हा, तर सर्व चेंज करायचे का जे फॉल्ट आहेत हे का ते पूर्ण कशासाठी? चेक करून दिल्या जाईल अजून, आणि यांच्या समोर फॉल्टीचं डिक्लेअर ज्याचं असेल त्याचं मीटरचं यांच्या समोर चेंज केलं जाईल. काही प्रश्न नाही. तशा नोटीस आणि जुने जे ऐका ईएमआयचे मीटर का नोटीस पहिले पण दिलेली आहे, आता पण हे डिपार्टमेंटचे मीटर आहे. हे मीटर फॉल्टी म्हणून हे सगळ्यांनाच फॉल्टी लावतील. रिडिंग सॅटेलाइट थ्रू होता, मीटर रिडिंग प्रोग्राम बंद होणार आहे. त्याच्यामुळे हे सॅटेलाइट थ्रू एमआयएसपीच्या मीटरचं रिडिंग कॅप्चर होते. काय करायचं? तुम्ही तेच सारखं सांगताय. कसं समजणार ते सांगा. जास्त सांगू आम्हाला समजेल कसं आमचं मीटर फॉल्टी. रायटिंग मध्ये नोटीस पण लावलेली आहे. पोलिटिशियन चला, सर्व पोलिटिशियन चला. चला पोलीस रायटिंग मध्ये ते सगळं दिलेलं आहे. या पोलिटिशियनला चला, सर्व कशाला काय हे करा. चला पोलिटिशियन, या पोलिटिशियनला हा चेंज. मीटर सगळे घ्या. तर आपण या ठिकाणी बघत आहोत आता महावितरणाचे जे काही कर्मचारी आहेत ते सर्रासपणे इथे मध्ये घुसलेले आहेत त्यांच्या सोसायटीमध्ये. काही जणांकडे तर आयडी कार्ड सुद्धा नाहीये आणि आता या ठिकाणी एका सोसायटीमधील नागरिकांनी आवाज उठवलाय. बदलापूरकरांनो, सर्वांनी खरं तर हा आवाज उठवला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. काय वाटतं? सगळ्यांनी आवाज उठवलाच पाहिजे. आणि मेन म्हणजे सीएम साहेबांचा जो मुद्दा आहे त्याला हे काय ग्राह्य धरतायत की त्यांनी सांगितलंय कंपल्सरी नाहीये, तर हे आमच्यावर जबरदस्ती का करतायत कंपल्सरी करायला?
आमची नवीन बिल्डिंग आहे, एका वर्षात मीटर फॉल्टी होतात का? नाही होत एका वर्षात मीटर फॉल्टी. आणि हे सांगता की आम्ही तुमच्या समोर चेंज करू मीटर. हे आम्हाला कसं कळेल का आमचं मीटर फॉल्टी आहे? कोणाचं फॉल्टी किंवा काही चुकीचं आढळेल ते मीटर बदली होईल. ज्याचं डिस्कनेक्ट केलं त्याचं नवीन मीटर रिकनेक्ट होईल. काय प्रश्न आला तुम्हाला रायटिंग मध्ये? इंटरनल डिस्कशन डिपार्टमेंटचं इंटरनल डिस्कशन झालेलं आहे आणि इंटरनल GR काढलेला आहे असं त्यांचा हेतू आहे, बोलण्याचा उद्देश आहे. पहिली गोष्ट की सर, सीएम बोलले की सक्तीची नाहीये. हा बरोबर. सीएम आता हे म्हणतात की हे लोक बोलतात की इंटरनल यांचं काय डिपार्टमेंट आहे त्या लोकांनी डिसिजन घेतलेला आहे. एकच आहे, हे न विचारता इथे घुसलेत ना, यांना सांगा तुम्ही हे करा आणि चौकशी करा काय असेल. तेच त्यांना माझं तेच चाललं आहे. नाही, आम्हाला नोटीस आली. सर, यांना कुठली नोटीस न देता हे सगळे अधिकारी इथे घुसलेत. एकच नाहीये, सगळ्या सोसायट्यांची कंप्लेंट आहे. सगळं आता नोटीस तुम्ही दिली नाही बरोबर. हा? तुम्ही नोटीस द्या. आता हे घेत आहे नेक्स्ट हा आता द्या. याच्या अगोदर त्यांना जे तर आमचे कुठलेच कायदेशीर द्यायला नंतर त्यांना समजेल कोणतं मीटर फॉल्टी कोणतं काय प्रॉब्लेम आहे ते हे करा. हा पूर्ण चेकिंग करून पुन्हा तुम्हाला ते त्या ग्राहक असं बदलापूरमध्ये कुठेही काय हे अधिकारी जर कोणाचा मीटर जर जबरदस्तीने चेंज करत असेल तर यांना विरोध करा. आणि पहिले तर ज्यांच्याजवळ आयडेंटिटी कार्ड नाही, जे सोसायटीमध्ये मीटर घेऊन येतात आणि चेंज करायला लागतात, पहिले त्यांना मारा आणि पोलीस चौकीला जमा करा. आता मी स्वतः एक हे दाखवलं की म्हणून आमच्या सोसायटीचे मीटर वाचले, नाहीतर आता सगळे गपचूपच्या गपचूप जे 24च्या 24 मीटर यांनी इथं आणून आमच्या सेक्रेटरीच्या मिसेसकडनं चावी घेऊन मीटर चेंज करत होते गपचुपीत. सर, हा चोरीचा कारभार चाललाय. चोरीचा निव्वळ बदलापूरमध्ये मोठा कॅम्प, हे सगळे अधिकारी एकमेकाचा सर्कल झालेला आहे. या अधिकाऱ्याची या सगळ्या यांनी त्यांना युनिफॉर्म नाही, ते सगळे संघटनेत झालेले यांनी मिळून सगळ्यांनी एक सर्कल बनवलंय की बदलापूरच्या जनतेला लुटायचंय. यांनी हे जे अधिकारी MSCBचे यांनी एक मोठी सर्कल बनवली की हे TOD मीटर आणायचे आणि ग्राहकाच्या माती मारायचे, जेणेकरून ग्राहक मेला पाहिजे आणि अधिकाऱ्यांचं पोट भरलं पाहिजे. म्हणून मी आज आवाज उठवला माझ्या सोसायटीमध्ये की चुकीच्या पद्धतीने 3 पोरं आले होते, तर त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा ID कार्ड नव्हतं. तर मी विरोध केला, म्हणून मी पोलीस स्टेशनलाही कळवलं तसं की सीएम साहेबांपेक्षा यांचा कारभार मोठा आहे. ऊर्जा मंत्री सगळ्यात मोठे आहेत, त्यांचा भरपूर यांच्यावर आशीर्वाद आहे. त्यांनी सांगितलंय की तुमच्यातला वाटा आम्हाला द्या, तुम्ही कमवा पैसे आणि आम्हाला वाटा द्या. नक्कीच. आता त्यांना चौकीत घेऊन जात आहेत साहेब आले तिथे, आणि साहेब त्यांना चौकीत घेऊन जातात. काय ते सांगतील तसं मी तर कुठे पण यायला तयार आहे. माझ्यावरती जर लाटा असेल, मी बदलापूरच्या जनतेसाठी मी भांडायला तयार आहे. मी स्वतः एक संपादक आहे. आणि हे सर्व त्यांच्या मागे आहोत. आम्ही सगळे सोसायटी मेंबर जाणार, आम्ही एकटं सोडणार नाही त्यांना. यायला तयार आहे पोलीस स्टेशनला, कारण की सगळ्यांचा विरोध आहे या TOD मीटर लावण्यामध्ये. नाही चेंज होणार नाही सर, 1 वर्ष झालं चेंज होणार नाही. पोलीस स्टेशनला जायचं नसेल तर साहेबांनी लेखी द्यावा हा की मी पोलीस स्टेशनला येत नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला यायचं म्हणताय. तुमच्याशी नाही बोलत आम्ही, तसं नाही हो. पोलीस स्टेशनला येत नाही म्हणजे आम्ही ऑन ड्युटी ऑफिसर आहेत, ते ऑन ड्युटी कर्मचारी आणि ते बोगस कर्मचारी, असं कुठं काय बोलतात? ते बोगस कर्मचारी 2. बदलापूरच्या जनतेला विनंती करतोय, कुठलेही कितीही हे असे अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं की मीटर चेंज करायचंय, तर बिलकुल सगळ्यांनी विरोध करा आणि स्वप्नाली मॅडमला फोन करा. आपले बदलापूरचे चॅनलवाले एवढे सहकार्य करतात की एवढ्या इमर्जन्सी मध्ये बातमी लावतात. हा आणि यांना हो बघा, काही कारण नसताना ह्या लोकांसोबत सामान्य माणसांना पण जावं लागतंय आता पोलीस स्टेशनला. त्यांना सांगा ना, ते घेऊन मला काय माहिती आता, मला काय कळतं, मी आपलं मंडप मीटर काढायचंय वाटतं. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्की येऊ द्या. धन्यवाद. व्हिडिओ इकडे ते दोन